अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करा, वंचित समाजाला न्याय द्या, आरक्षण वर्गीकरण कृती समितीची मागणी. आरक्षण वर्गीकरण कृती समिती पुणे यांनी महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करून वंचित अनुसूचित जातींना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. समितीच्या पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडण्यात आली. समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक अधिकार दिल्याचा उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या समान नसून काही मोठ्या जातींना आरक्षणाचा अधिक लाभ मिळाल्याने मातंग व इतर वंचित अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व शिक्षण, नोकरी आणि प्रशासनात कमी राहिले असल्याचा दावा समितीने केला. समितीने अनुसूचित जातींचे वंचित अनुसूचित जाती आणि इतर अनुसूचित जाती असे 2 गट करून अनुसूचित जातींसाठी असलेल्या 13% आरक्षणापैकी 6% आरक्षण वंचित अनुसूचित जातींसाठी आणि उर्वरित 7% इतर अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. याशिवाय पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास दुसऱ्या गटातील उमेदवारास संधी देणे, 1960 पासूनचा सेवा भरतीतील अनुशेष भरणे, शैक्षणिक प्रवेश व शासकीय योजनांमध्ये स्वतंत्र 6% संधी उपलब्ध करून देणे, दलित बजेट कायदा करणे तसेच अनुसूचित जातींना क्रीमी लागू करण्यास विरोध असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या या निकषांच्या आधारे महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊन वंचित अनुसूचित जातींना सामाजिक न्याय मिळवून द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा अभ्यासक विचारवंत सचिन बगाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 जणांच्या खंडपीठाने अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण करण्याच्या दृष्टिकोनाने जो महत्त्वपूर्ण निकाल दिला, त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भात अनंत बदर समिती यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला आणि त्या आयोगाने महाराष्ट्र शासनास अहवाल सादर केलेला आहे. परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये अतिमागासांना, अतिवंचितांना हे अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे तर ते एकत्रितरित्या सर्वांसाठी आहे आणि एकत्रितरित्या सर्वांसाठी असल्यामुळं त्या अनुसूचित जातीच्या आरक्षणातले जे दुबळे आहेत की जे वंचित आहेत तर त्यांना एकत्रितरित्या असल्यामुळं आरक्षणाचा लाभ फारशा प्रमाणात मिळालेला दिसत नाही. म्हणून मग सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की अतिमागासांना, अतिवंचितांना न्याय द्यायचा असेल, त्यांना समानतेच्या पातळीवरती आणायचं असेल तर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं लागेल. म्हणून तोच मुद्दा घेऊन आम्ही मागच्या अनेक वर्षापासून की अतिमागासांना, अतिवंचितांना समानतेच्या पातळीवरती आणायचं आहे आणि यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं या मागणीसाठी आम्ही सातत्याने महाराष्ट्रभर प्रबोधन करीत आहोत. आणि आज आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या मार्फत आम्ही हा विषय मुद्दा घेऊन जनतेसमोर जात आहोत की महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करत असताना हरियाणा सरकारने ज्या पद्धतीने केलेलं आहे की 2च वर्ग करावे आणि ते 2 वर्ग म्हणजे लाभधारक जातींचा एक वर्ग आणि लाभ वंचित जातींचा दुसरा वर्ग. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने हरियाणा राज्याच्या धर्तीवरती अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण तातडीनं करावं आणि जे अतिमागास आहेत, अतिवंचित आहेत तर त्यांना समानतेच्या पातळीवरती येण्यासाठी न्याय देण्याचं महाराष्ट्र सरकारने काम करावं. यासाठी आम्ही हा आरक्षण वर्गीकरण प्रबोधन यात्रा निर्माण केलेली आहे आणि ही यात्रा पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यात आहे आणि उर्वरित काही दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रभराचा आम्ही दौरा करणार आहोत आणि या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रभरातल्या वर्गीकरण समर्थक सर्व कार्यकर्त्यांची एकजूट करणार आहोत आणि भविष्यात महाराष्ट्र सरकारने जर अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या अनुषंगानं तातडीनं निर्णय घेतला नाही तर आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आझाद मैदानावरती आंदोलन करू आणि महाराष्ट्र सरकारला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करायला भाग पाडणार आहोत.